नर्मदे हर सुप्रभात. आज आपण परिक्रमेमध्ये चालत आहोत शोहारा या गावामध्ये आणि रात्रीच्या मुक्काम होता आपला चुरका या गावापासून पाठीमागे 1-2 किलोमीटर एक घरगुती सेवा होती. आणि आता आज परिक्रमेतला आपला 68वा दिवस. नर्मदा परिक्रमा 5वी चालू. सानप महाराज माका ओढा मुक्तीचा या यूट्यूब चॅनलवरती छानशी लाईव्ह परिक्रमा आपणास पाहावयास मिळेल. नर्मदे हर माई. आणि आता आपण चालत आहोत शोहारा जिल्हा मंडला या क्षेत्रामधून. नर्मदे हर या लखना 2च्या पाठीमागे आपण आता 9 किलोमीटर आहोत. आश्रमांची कमी आहे परंतु घरगुती सेवा आपणास मिळते. नर्मदे कालच्याला 45 किलोमीटर चालणं झालं. हो आज नर्मदे हर मैं आज किती चालवते ना. नर्मदे हर. चाय अभी लिया है प्रभु, अभी लिया है, थोड़ा आगे चलते मिले. चलो नर्मदे हर. ऐसे चाह पानी के लिए पूछते हैं लोग नर्मदे हर, क्योंकि माई पे उनका श्रद्धा है, विश्वास है, भक्ति है. नर्मदे हर जिंदगी भर. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता ही वारली, अवघी चिंता ही वारली. संत दर्शन आला भय, संत दर्शन आला भय. पद्मनाभ हा जोडला, पद्मनाभ हा जोडला. संत दर्शन निहाला भय, संत दर्शन निहाला भय. संत दर्शन निहाला भय, संत दर्शन निहाला भय. पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. लाभ लाभ निहालाभ, संत दर्शन निहालाभ. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, करोनी पोटी साठवू. संत दर्शन निहाला भय, संत दर्शन निहाला भय, संत दर्शन निहाला भय. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, तो या भावा
सापडला दर्शन निहालाभ संत दर्शन निहालाभ पद्मनाभ हा जोडाला पद्मनाभ हा जोडाला पद्मनाभ हा जोडला संत दर्शन निहालाभ संत दर्शन निहालाभ संत दर्शन निहालाभ नर्मदे हा. आता आम्ही चालत आहोत लखनदोच्या पाठीमागे 1-2 किलोमीटर म्हणजे जवळजवळ पोहोचलेलोच आहोत आणि आज प्रवास चालू केलेला आहे आपण चतुरा या गावामधून आणि पुढे छोटे छोटे 2-2 किलोमीटरवरती गावे लागत गेली. अगदी शिवर असेल, बडवानी असेल, पुढे हरई असेल आणि आता लखनदो अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास आजचा 68वा दिवसाचा सानप महाराज ग्रुपचा चालू आहे. नर्मदे हर नर्मदे हर. आणि आता छानसा अभंगही आपण ऐकलेला आहे. अशाच प्रकारचं भगवंताचं चिंतन, संतांचं चिंतन, माईचं चिंतन करत करत सानप ग्रुप हा ओंकारेश्वरच्या दिशेने पुढे वाटचाल करत आहे. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा. आणि आजचा हा प्रवास अतिशय सुखकारक सुंदर या ठिकाणी कुठपर्यंत जातोय पाहूया. आज मुक्काम कोठे होतोय, माई काय नियोजन आहे ते भविष्य काय आपल्याला माहिती नाही, हे की नाही. परंतु खूप अगदी आमच्या 2-2.5 महिन्याच्या काळातला प्रवास एकही दिवस आम्हाला त्रास नाही. माई अगदी सुखात आनंदात त्या ठिकाणी आमचा प्रवास करत आहे. नर्मदे हर नर्मदे हा. नर्मदे हर. अगदी 10-12 दिवसावरती ही आमची तीर्थयात्रा आलेली आहे. आता नर्मदे हर. आता लखनदोच्या पाठीमागे 1 किलोमीटर हे मा नर्मदा परिक्रमा शुद्ध बाबा आश्रम शेलवा लखना 2 या ठिकाणी पाठीमागच्या वेळेस आम्ही छानशी भोजन व्यवस्था झालेली होती. छान 12 ज्योतिर्लिंग नर्मदे हर 12 ज्योतिर्लिंग या ठिकाणी स्थापन केलेले आहेत. नर्मदे हर प्रभू नर्मदे हर. खूप छान आश्रम आहे, निसर्गाचं सौंदर्य आहे. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काय की. नर्मदे नर्मदे हर. लखनदोचा चिंतामणी गणपती. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर. आता लखनदो या असणाऱ्या शहरामध्ये सानप महाराज ग्रुपचं आता आगमन झालेलं आहे आणि पुढे आता या शहरातून मार्गस्थ होत आहोत. छानशी सिटी आहे, सर्व गोष्टींनी संपन्न आहे. एक मंडला जिल्ह्यातलं मोठं शहर आहे. नर्मदे हर जिंदगी भर. जय हो माई की तो चिंता काय की.
नर्मदे हर. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, बोलो राम कृष्ण हरी, जय जय राम. नर्मदे हर. आता सानप महाराज ग्रुप या लखनदोच्या बाहेर हायवेला चालू आहे आणि लखनदोपासून नरसिंहपूर 68 किलोमीटर आहे आणि उद्याच्याला नरसिंहपूरला मुक्काम पडेल. नर्मदे हर, नर्मदे. हा छानसा नर्मदे हर. शिरमंगनी. नर्मदे हर. नर्मदे हर. छानसा हा नागमोडी अंधामोड घाट. नर्मदे हर. चला चला चला, उशीर होऊन राहिलाय. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर. नर्मदे. नर्मदे हर. आता आपण आलेलो आहोत पिपरिया या गावामध्ये. मागच्या परिक्रमेमध्ये याच पिपरियामध्ये रोडला खेटून एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मुक्कामी राहिलेलो होतो. एका सदग्रस्ताने भोजन प्रसादीची रात्री व्यवस्था केली. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आत्तापर्यंत प्रवास साधारणतः 25 किलोमीटर झालेला आहे सकाळपासून.
अजून एक 17, 18, 20 किलोमीटरच्या आसपास जाईल असं वाटतंय. पाहू किती होत आहेत ते. आणि नरसिंगपूर इथपासनं 56 किलोमीटर आहे. नरमध्ये उद्याचा मुक्काम नरसिंगपूरला होईल. नरमध्ये नरसिंगपूर 52 किलोमीटर. शिवनी जिल्हा आहे. आणि डुडवारा एक 12-13 किलोमीटर आहे इथून. त्या ठिकाणी नरसिंगपूर जिल्हा लागतो. आज संध्याकाळी पाहूया डोडवाराला, थांबूया. ज्यावेळेस पहिल्या परिक्रमेत आलतो त्यावेळेस ह्या कुंडीमधल्या झाडांची नेटकच लागवड केलेली होती. आणि कुंडीमध्ये असल्यामुळे सुरक्षित झाडे आहेत. आणि आज छानशी मोठी झाली आहेत, सावली देत आहेत. कारण उन्हामध्ये माणूस चालतो त्यावेळेस त्याला सावलीची अत्यंत गरज भासते. परंतु त्या सावलीसाठी त्याला अगोदर एक झाड लावावं लागतं, त्या झाडाचं संगोपन करावं लागतं. मनुष्य हे विसरून जातो आणि सावलीची अपेक्षा करतो. नरमध्ये हा विषय वेगळा आहे. परंतु चालता चालता निसर्गाच्या सान्निध्यातून चाललोय तर मांडलाय. नरमध्ये जय हो माई की तो चिंता काय. ते जंगलमधले बंजारी माता मंदिर. पूर्वी या ठिकाणी परिक्रमा अशी थांबत होते, परंतु आता बाबा लोकांना कंटाळा आलाय, थांबून देत नाहीत परिक्रमावाशांना. नरमध्ये नरमध्ये कारण जंगलामध्ये दुसरं ठिकाणच नाही आहे राहण्यासाठी. नरमध्ये जय हो बंजारी माता जय. गावाचं नाव आहे गौरा बेबी नाव आहेत. शिवनी जिल्हा. नरमध्ये छानसा रोड, अतिशय सुंदर. नरमध्ये ट्रॅफिक बी तेवढ्याच प्रमाणात आहे. पारशी या गावाच्या पुढे गौरा बीबी एक 3-3.5 किलोमीटर. आणि आता डुडवारा हा 6 किलोमीटर आहे. आता आपल्याला 6 किलोमीटर जायचं आहे. नरमध्ये वाजलेले आहेत 4:30. आरामशीर जाणं होतं आहे आपलं. नरमध्ये जिंदगी भर माई साथ है तो क्या बात है. नरमध्ये आता आपण चालत आहोत खापा या गावामधून. आणि इथपासून पुढे
डुडवारा 3 किलोमीटर राहिलेला आहे. पाच वाजलेले आहेत आणि 3 किलोमीटर जायचं आपल्याला अजून. काही फार अडचणीचा विषय नाही आहे, इजी जाणं होईल. आणि तसंही आज कालपासून थंडीचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं निसर्गाची कृपा झालेली. नर्मदे हर. जय हो माई की तो चिंता काही. नर्मदे हर, नर्मदे हर. मध्ये हर. आता डुडवारा या गावामध्ये आपलं आगमन झालेलं आहे आता. आणि याच ठिकाणी आता विश्रांती. नर्मदे हर. आजच्या दिवसाची शुभरात्री. नर्मदे हर. जिंदगीभर. उद्या माईच्या सेवेत पुन्हा नव्या जोमाने, नव्या ताकदीने माई उभारी देईल. आज 41 किलोमीटरचं अंतर पार झालेलं आहे. उद्या या ठिकाणावरून 40 किलोमीटर नरसिंहपूर आहे. जिंदगी भर. जय हो माई की तो चिंता काही. नर्मदे हर.